नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। पाचगावसह परिसरातील बंद बंगले फोडणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्या। पाचगावसह परिसरात बंद बंगले फोडून सोने चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बेड्या ठोकल्या। प्रताप सुरेश कदम वय 31 राणा नक्षत्र पार्क शिक्षक कॉलनी पाचगाव तालुका करवीर मूळ शिवाजी पार्क कासारवाडी तालुका हातकणंगले असं त्याचं नाव आहे। त्याच्याकडून 44,68,000 रुपये किमतीचे 23 तोळे दागिने 3 किलो चांदी हस्तगत करण्यात आली आणि 14 गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आहे। पाचगाव येथील शिक्षक कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या चोरट्याने दिवसभर पाचगावसह परिसरातील बंगल्यांची रेकी करून रात्री 12 ते मध्यरात्री 3 वाजेपर्यंत बंद बंगले फोडून मौल्यवान दागिन्यांसह दागिन्यांवर डल्ला मारण्याचा सपाटाच लावला होता। चौकशीत कोल्हापूर जिल्ह्यासह सीमा भागातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी व्यक्त केली। घरफोडी चोरीच्या गुन्ह्यात त्याच्याशिवाय साथीदारांचाही सहभाग असावा का याचीही चौकशी करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं। करवीरसह परिसरातील बंद बंगल्यांची रेकी करून संशयित प्रताप कदम रात्रीच्या सुमाराला गुन्हे करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक निरीक्षक सागर वाघ यांना मिळाली। पोलीस अधीक्षक गुप्ता यांच्या सूचनेनुसार 3 पथके नियुक्त करून चोरट्याच्या हालचालींवर वॉच ठेवण्यात आला। संशयित उजळाईवाडी हद्दीत भारती विद्यापीठासह महामार्गावर चोरीतील सोन्याची दागिने विक्रीसाठी येणार असल्याचा सुगावा लागला। हवालदार प्रवीण पाटील, दीपक गोरपडे, संजय पडवळसह पथकाने महामार्गावर त्यास ताब्यात घेतलं। झडतीत त्याच्याकडे 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळून आले। पथकाने पोलिसी खाक्या दाखवता चोरट्याने एका पाठोपाठ एक अशा 14 घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली। चोरट्यांकडून 230.190 ग्रॅम सोन्याचे व 3 किलो चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले। मूळचा कासारवाडी येथील चोरटा 3 वर्षापूर्वी पत्नी 2 मुलांसह पाचगाव येथील शिक्षक कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहण्यासाठी आला। कामधंदा नसल्याने रिकाम टेकडा पण अंगावर महागडे कपडे, रोज वेगवेगळ्या हॉटेलात जाऊन चैनीखोर वृत्ती, अफाट खर्चामुळे त्याच्याविषयी दबक्या आवाजात चर्चा होती। कामधंदा न करता एव्हाना मिळकतीचे कोणतेही साधन नसताना सतत चैनी। अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने त्याचे बिंग फोडलेच। त्याच्या करामती समजताच पाचगावकरांनाही धक्का बसला।